पाहत आहात लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ अचूक बातमी. चांगला प्रतिसाद सगळ्याच गावकऱ्यांनी सगळ्याच गावकऱ्यांनी सगळ्याच नेते मंडळींनी वगैरे गावातले प्रमुख जे प्रथम नागरिक वगैरे आहेत किंवा जे सरपंच असतील डेप्युटी सरपंच असतील या सर्वांनी अतिशय आनंदात स्वागत केलं. छान प्रतिसाद. या परिक्रमेची सुरुवात आपण तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील यांच्या हस्ते केली, तरी वेगवेगळ्या चर्चांना देखील उदाहरण आहोत. काय सांगाल? तसं काय नाही वाटत आहे मला वाटतं, कारण मी संबंध आपल्या मोहोळ पूर्ण तालुका उत्तर सोलापूर असेल पंढरपूर असेल या तालुक्यांमध्ये जाऊन आलो असं मला तर कुठं काय फारसं जाणवलं. तुम्ही दौरा करत असताना प्रत्येक गावात गेले त्यावेळेस तुमच्याकडे तुमचं स्वागत कशा पद्धतीने केलं जात होतं किंवा लोक आपुलकीने कसे येत होते तुमचं? आपुलकीने म्हणजे मानवता घेऊन येतो अशा अपेक्षा. एवढ्या लहान वयातला युवक तरुण मुलगा जर मानवता सांगत असेल बंधुता सांगत असेल तर वाईट काय आहे म्हणून ते स्वागत करतो. ज्या गावात तुम्ही मुक्कामी असाल त्या भजन कीर्तन त्यावेळेस त्या गावातल्या लोकांची प्रतिक्रिया कशी होती? अशी प्रतिक्रिया आम्ही काही घेतली नाही. आम्ही आमचं काम करत राहिलो. लोकांनी प्रतिक्रियेसाठी मी काही नाही. माझं कर्तव्य होतं तेवढं. दादा, ही वारी करण्यामागे नेमका उद्देश काय होता आणि तो साध्य झालाय असं काय वाटतं? उद्देश बंधुता, समता, एकात्मता राहावी हा उद्देश होता. जागर वारंवार पण आताच का काढावं? आत्ताच म्हणजे विधानसभेला थांबावं याच्यात राजकारणाचा विषयच नाही. पण वारी समतेची बंधुतेची काढतो. मगाशी सांगितलं की आपण वेळ आल्यानंतर माणूस प्रौढ होतो. अशा पद्धतीनं माझे विचार प्रौढ झाले म्हणून मला ते जाणवलं की बाबा आता समता एकात्मता बंधुता काळाची गरज आहे. मोहोळ तालुक्यात अशी चर्चा की तुम्हाला ही वारी कोणीतरी काढायला हवी. कुणीतरी काय आम्ही संकल्पना सगळे यांची आहे. आम्ही मिळूनच केलेली कुणीतरी काढायला लागली असं कुणीतरी म्हणजे अशी चर्चा भगवंतांनी सांगितलं. दादा, एकंदरीत आपण जी ही वारी काढली परंतु यामागे राजकीय हेतू असल्याचीच या मोहोळ विधानसभा मतदारसंघात चर्चा आहे. या चर्चेकडे कसं पाहताय? चर्चा करतील सर्वसामान्य लोक आहेत, जाणते सुज्ञ आहेत. मग त्या चर्चेला प्रत्येक ठिकाणी उदाहरण येणारच. माझं कर्तव्य मी पार पाडले. त्याच्यात मला चर्चा काय होणार किंवा कशी होणार कुणा बाबतीत होणार हा विचार आम्ही केला नाही. आम्ही गावात एका मुक्कामाला गेलो तर सर्कस आली तर त्याची पण चर्चा चालली होती. चर्चा हल्ली कशाची होती? एक प्रश्न आहे दादा की तुम्ही जनसेवक म्हणून काम करू इच्छिता की येणाऱ्या काळात लोकप्रतिनिधी? आता सध्या जे वातावरण आहे मला फक्त आता सध्या माझी मानसिकता आहे की आपण लोकांपर्यंत जाणं, आपण आपलं कर्तव्य पार पाडणं, या लोकांचे उपकार आहेत याची फेड करणं हाच याच्या पाठीमागे कोणताही असा लांबचा उद्देश वगैरे हेतू वगैरे कोणताही नाही. आता सध्या मला जे दिसतंय तेवढं मी ते केलं. ज्या वारीतून तुम्ही ही संकल्पना आता 20पर्यंत आलं त्या वारीतून लोकांनी तुमच्याकडे काय दूरदृष्टीने बघावं आणि तुमच्याकडून काय अपेक्षा ह्या जनसामान्य लोकांकडे आज मोहोळ तालुक्यात 108 किंवा आज 116 गावावर फिरला त्या लोकांनी तुमच्याकडे काय उद्देशाने बघावं, काय आशेने बघावं की आज तुम्ही वायापर्यंत आला, जनजागृती झाली, पण ह्या वारीतून उद्देश काय आहे? उद्देश काय? जनजागृती करणे हाच उद्देश आहे. आपण पत्रकाच्या खाली 2 वर लिहिले सांगा. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, घेतला जो श्वास आता तो पुन्हा न लाभणे, माणसाने माणसाशी माणसासमोर वागणे. केली का?
मला तर माहिती केलीच तर प्रश्नचिन्ह आहे, केलीच तर. मग ते केल्यानंतर त्या वेळेस आपण विचार करू. ऑफर आली तर तुम्हाला समजा कोणत्या राजकीय पक्षाकडून ऑफर आली विधानसभेला उभं राहा, त्यावेळी तुमची भूमिका कशी असणार आहे? ऑफर येण्यासारखा विषय नाही. मी फार सामान्य माणूस नाही, म्हणजे मला अशी अपेक्षा पण नाही की ऑफर येईल वगैरे. मी सर्वसामान्य, मी जनतेचं काम करणार, माझं जेवढं कर्तव्य आहे तेवढं माझं मी पार पाडत राहणार, एवढंच माझा हेतू आहे. तुम्ही पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल. आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.